नमस्कार मंडळी, मी संस्कृती सर्व तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, काल होती रामनवमी आणि रामनवमी निमित्त मंदिरात खूप छान छान कार्यक्रम होते किंवा दर्शनासाठी पण खूप गर्दी होती। आणि त्याचबरोबर अजून एक काहीतरी आहे, तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघा। आणि आज उद्या राम रथ उत्सव आहे, तर रथ उत्सव निमित्त आज रथ येत असतो राम मंदिराच्या इथे। तर त्याचं पण मी आता चालली बघायला, तुम्ही कंटिन्यू करा। चला तर मग आता जाऊया आपण। वा वा, मस्त रांगोळी काढली हो वहिनी, रामनवमी स्पेशल। आज काय पूजा वगैरे आहे का रामनवमीची? तर मंडळी, आज रामनवमी असल्या निमित्ताने घरी पूजा केली आहे आज। हा ना, मग रामनवमी म्हणजे रामाचा जन्मच ना मम्मी। आता 12 वाजता जन्म झालाय रामाचा आणि हे वेफर्स ठेवले, कारण ते काय ठेवले ते संध्याकाळी कळेलच तुम्हाला। आणि नैवेद्य वगैरे दाखवलंय। आणि हे रामचरित्र वाचलं का? मी आजपासून वाचायचं स्टार्ट केलंय का? अरे वा, आम्हालाही बोलवा तुम्ही वाचायला बसले की। चला तर मग आता जेवण करून संध्याकाळी भेटूया। दाखवायचे तुम्हाला एक काय आज काहीतरी रियांचा नवीन लुक आहे, आणि आज तिथीप्रमाणे रियांचा बर्थडे पण आहे। रामनवमीला रियांस झालाय राम पूर्ण, आपण पूर्ण नंतर दाखवूया, रिव्हील करू। आवर रियांश पटकन। रियांश, वेग कुठं गेलं रे? तुझ्या मम्मीने धरून ठेवलं का? अरे हो राम, चला पुढे। लागतंय का राम? बापरे, आमच्या घरापासूनच लाईन स्टार्ट होते। इथून लाईन आहे राम मंदिरात जाण्यासाठी। आज तर नंबर लागणं शक्यच नाहीये। ऍक्च्युली दुपारी नव्हती गर्दी, आता खूप गर्दी वाढली आहे। कम्प्लिटली रस्ता बंदच केलाय आता पूर्णपणे। ए राम, किती क्यूट दिसत आहेत ती गप्पा। लाईन अजून पण वाढतेच आहे, कमी नाही होते। बापरे,
मित्रमंडळ यांच्यातर्फे मानाची आरती माननीय श्री शेखरराव भेटले यांच्या हस्ते संपन्न होत आहे. बँड कुठे यायचंय? बँड कुठे या? बँड रथ आलाय. तर मंडळी रथ हा राम मंदिराच्या इथे आलेला आहे. तर आता आपण दर्शन घेऊया. आणि ॲक्च्युली काय झालं, आम्ही जेवायला बाहेर गेलो त्यामुळे रथ जेव्हा नागचौकातून राम मंदिरापर्यंतला ते शूट नाही करू शकली. जेवढं शूट केलं आहे तेवढं तुम्ही बघा. आणि उद्या तर मोठं उत्सव असणार आहे. त्यात बापरे खूप मजा येणार आहे. खूप छान कार्यक्रम असणार आहे. कंटिन्यू करा.